नमस्कार मित्रांनो, तर मी चाललोय साऊथ कोरियाला. येस, असा एक जागा आहे. तुम्ही आता बघत असाल माझा सनी सिरीज सारखा यांनी का बो घातलाय. मी बो घातलाय कारण माझे केस तोंडावर येतात आणि मी ठरवलंय की मी यावेळी आहे ना, मी साऊथ कोरियाला जाऊन ही केस कापणार आहे. आणि साऊथ कोरियामध्ये ज्या केसांचं विसर्जन होणार आहे, तिथं विसर्जन नको बोलायला, लय विचित्र शब्द वाटतोय, पण मी साऊथ कोरियालाच कापणार आहे. पण ही तुम्ही बघू शकता सगळी गर्दीची, सामान मी सगळं भरतोय आता. अक्षरशः कसा अवस्था झाली आहे पूर्ण, जो पूर्ण मला भरायचा आहे. पूर्ण बॅग पॅकिंग करायची बाकी आहे. खरं बोलू तर लय डेंजर धावपळ चालू आहे. म्हणजे काल मी गेलो माझी बायको सिरीजचं शूट केलं. त्याच्यानंतर आज ब्रँड प्रमोशनला शूट केलं आणि त्याच्यानंतर उद्या लगेच सकाळी इथे चाललो आहे. थोडी धावपळ चालली आहे. आज लाईफ तर एकदम बिझी चालली आहे, त्याच्यामुळं टेन्शन नाही. बरं आहे, डिप्रेशनला काही जागा नाही उरली विचार करायला. जेव्हा माणूस शांत बसलेला असतो तेव्हा खूप सारे विचार मनात येतात. तर हा जो एक जॅकेट आहे तो मी खूप जुना जॅकेट आहे माझा, तो मी अजून घालतो. माझ्याकडे खूप सारे कपडे असे आहेत जे खूप जुने आहेत, म्हणजे एवढे जुने कपडे घालतोय, पण मी क्वालिटी एवढी बरकरार आहे माझ्या कपड्यांची. तर हा बघू शकता, हा मी एक घेतलेला. आणि बाकीचे मी हे नॉर्मल टी शर्ट्स आणलेत, पण तिथे आहे थंडी, तिथे मरणाची थंडी आहे. लाईक एक 2 डिग्री टेम्परेचरवर पण आहे तिथे. जॅकेट्स म्हणून मी घेतोय 2 सेपरेट. मला असं वाटतं जॅकेट एवढं इम्पॉर्टंट आहे की बाकी कपडे दुसरे जर नाही घेतले तरी चालतील, पण जॅकेट घ्या. चांगले कपडे मग फाटत नाही. हा ना, वरती आपण जॉकेट घालतो ना. इथे बघू शकता गाईज, इथे चॉकलेट दिलेत आणि हे वायफायचं आहे. आपल्या भारतामध्ये जर असे चॉकलेट वाटायला लागली तर ट्रे पण नाही उरणार. पण बघू शकता, तर आलेलो आहे सिंगापूर एअरपोर्टला. सिंगापूर एअरपोर्ट म्हणजे आमचं एक जणू काही एक माहेर घरच आहे. ते माहेर घर म्हणजे त्याच्यामध्ये खूप वेळा आम्ही आलेलो आहे. हा याच्या बायकोसोबत आला आहे. तो पहिल्यांदा आला आहे का? तू आलेला आहे का? म्हणजे आमचा एक घनिष्ठ संबंध आहेत आमचे. मासे पण आम्हाला ओळखतात. हे बघा ना, ही वरती पण तुम्ही बघू शकता. हे बघा ना कसा आहे, पूर्ण असा हे ॲनिमेशन बनवलंय पूर्ण. तर हे इथे पाणी आहे. याचा विषय असा आहे की पाणी पूर्ण आहे आणि त्या पाण्यावर यांनी ग्लास टाकलेत, बघू शकता तुम्ही. बघू शकता तुम्ही, खाली मासे आहेत आणि माशांच्या याच्यावरती काच लावले. म्हणजे ही जर काच फुटली तर आपण डायरेक्ट माशांच्या अंगावर पडू. सो असा विषय आहे. खूप सुंदर काम या सिंगापूर गव्हर्नमेंटने केलेलं आहे. मला खूप आवडलं आणि लवकरच आमच्या पण घरी आम्ही असे फ्लोअर टाकणार आहे. हाय, डू यू हॅव मेटा क्लासेस? नो. वेअर? ओके ओके, थँक्यू. खूप चांगली आणि सुंदर बाई होती की जिने आम्हाला एक दिशा दाखवली. ती बोलली की त्या बाजूला आहे, तुम्ही बघू शकता, तिथे ट्राय करू शकता. तर खूप मला अशी चांगली लोक भेटली तर खूप भारी वाटतं. आय गेस इथं तिने आम्हाला पाठवलं राईट साईडला. तर इथे बघू. हे हाय, थँक्यू बाई. हाय. ओ वाव, हाय. काय नाव आहे बाबा तुझं? रविराज. हाय रविराज, थँक्यू. Just normal and yeah. Which one do you have? You have clear glass? No, this is coming the color one. Okay. Yeah. The green one you have. Blue one, brown one, this one pink. सो गाईज, फायनली वेफेअरर ग्लासेस भेटले मला. आणि आपल्या भारतात नाही भेटत आहेत कुठे, तर मला इथे भेटले फायनली. आता ओपन करतोय. हो, 40,000चे गॉगल. 40 आहेत ना हे वेफेअरच आहे ना नक्की? बापरे. हा, नशीब वेफेअरर आहे. बदलतं पण नाही येणार, घेणार पण नाही रिटर्न. चांगली वाटते, परफेक्ट आहे. ब्रो, डू आय लुक गुड? Thanks. It's nice. I can see at night. Yeah, I can.
got the ओके yeah, सो इट्स अ चार्जिंग केस राईट. yeah, the charging case. सो आता हा ग्लास लावलाय चार्जिंगला, इथंच लावलाय, कारण जसा खराब निघला तर डायरेक्ट त्याला देऊ. तो तिथं उभा आहे, डायरेक्ट त्याला डायरेक्ट देऊ. म्हणजे असा विषय की घेतला पण वापरता नाही आला, त्याला चार्जिंग तरी करून ठेवायची. डायरेक्ट पेटी पॅक फिक्स दिला त्यांनी आणि तो बोलला घेऊ पण नाही शकत रिटर्न. तर नशिबाने माझ्या चेहऱ्याला सूट झाला, नसता सूट झाला तरी पण मला ठेवायला लागला असता, कारण ऑप्शन नाही. आत्ताचा विषय म्हणजे असा आहे की आता चाललो आहे इथून सिंगापूरला आता आहे आणि या सिंगापूरवरून चाललो आहे आता सोलला. फायनली आलो आहे साऊथ कोरिया. एक के ड्रामाचे काज असलेल्या लोकांचा एक देशप्रिय असा एक प्रिय असा देश, अशा ठिकाणी आलो आहे. यांची भाषा बघा ना, ते डोरेमॉनमध्ये लिहिलेलं असते तशी सेम टू सेम आहे. बघा ना लिपी, डोरेमॉन लिपी. साऊथ कोरिया. मी साऊथ कोरियामध्ये जसा एंटर केला तसा बघू शकता तुम्ही, तोंडातून धूर निघायला लागला आणि माझ्या तोंडातून एक कोरियन भाषा निघायला लागली, जी मला येत पण नाही, पण ती मी येता क्षणीच शिकलो. थंडीने गारटलो. या ते इथं सगळं बसचा असा प्रकार आहे. आता इथं बस आली, बस येईल प्लॅटफॉर्मवर, तर याच्यामध्ये बसमध्ये बसून जाऊ. आणि म्हणजे असं एक वेगळं एक ॲडव्हेंचर आहे आणि मला एक थोडं एक युनिक एक पद्धत आहे. आता बसमध्ये बसलो आहे, त्या बसमध्ये बघू शकता तुम्ही, यांच्या सीट बघा ना कशा आहेत, जशी काही गाडी आहे. आणि बसला पण सीट बेल्ट आहेत. ते आपल्या पण बसला सीट बेल्ट आहे, मी मान्य करतो, पण तरी पण लोक लावतात इथे सीट बेल्ट, आपल्या इथे लावत नाही. पूर्ण बर्फ, आईस, हे बघा. स्नोफॉल थोडा थांबला आहे आणि आपण पण थांबूया. या ब्लॉगची इथेच समाप्ती करूया. पुढचा ब्लॉग उद्या मी करतो रिलीज. त्यानंतर बघा तुम्ही मी काय केलं आहे, कोरियामध्ये काय करू, मला तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा. मी इथे येऊन काय करू. आता जवळपास एक 10 दिवस आहे आपण इथं, काय करू शकतो तुम्ही पण सांगा मला. मी तसे त्या एरियामध्ये घुसून काहीतरी करतो. आणि तुम्ही जर इथे राहत असाल तर नक्कीच आपण सुद्धा भेटू. तर मला सांगा कुठली लोकेशन. इथे जास्त मोठ्याने बोलू नाही शकत, कारण सगळे मैताला आल्यासारखे शांत आहेत, कोणच काय बोलत नाही. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये गाईस. बाय. जाता जाता एकच गोष्ट नक्कीच सांगायला आवडेल की हे आपला नवीन रॉलेरिजचा कॉर्ड सेट जो मी स्वतः डिझाईन केला आहे. तर बघू शकता इथे एक पॉकेट आहे. तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलेच असतील माझे कपडे, तर हे पूर्ण हे डिझाईन मी केलं. हे पॅन्ट पण मीच डिझाईन केले, बघू शकता तुम्ही. ही बघा पॅन्ट दिसली का, हे बघा लेदर विथ कॉर्ड सेट. मनीष मल्होत्राचा जॉब खाणार आहे मी असं वाटते मला.